अष्टविनायकांमधला फक्त एकच गणपती उजव्या सोंडेचा काय? उजव्या सोंडेचा गणपती जागृत मानतात, पण एवढा जागृत का? नियम मोडला तर हा गणपती रुसतो, पण कोणते नियम पाळायचे असतात? या मंदिराला सिद्धिविनायक नाव कसं मिळालं? भगवान विष्णूंनी इथे कोणती कठोर तपश्चर्या केली होती? गणपती प्रसन्न झाल्यावर विष्णूंनी कोणत्या राक्षसांचा संहार केला? 21 दिवस 21 प्रदक्षिणा का? फक्त 5 किलोमीटरची ही प्रदक्षिणा आयुष्य बदलते, पण कशी? सलग 21 दिवस हे केल्यावर कार्यसिद्धी हमखास मिळते, हे बोलण्यामागे रहस्य काय? सिद्धटेकच्या गणपतीला केलेली प्रार्थना एवढ्या लवकर कशी फळ देते? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, उजव्या बाजूला वळलेली सोंड नेमकी कोणती दिव्य शक्ती दर्शवते? पहिल्यांदाच ऐकताय ना? या सगळ्या उत्तरांसाठी आणि संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओची लिंक कमेंट बॉक्स आणि बायोमध्ये दिली आहे. आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.